ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत पत्तागोबीची भाजी। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश मी ते पत्तागोबी घेतलेली आणि ही थोडी आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तोंडी लावण्यासाठी। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। तर पत्तागोबी घेताना अगदी फ्रेश पत्तागोबी घ्यायची आपल्याला। आणि ही पण रेसिपी मी एका ठिकाणी प्रथमच खाल्लेली आणि तिथे बघितली होती बघा मी। तर त्याच पद्धतीने मी आज पत्तागोबीची भाजी करणार आहोत। तर इथे मी सर्व वरती जे पानं असतात ते आपल्याला इथे काढून घ्यायची, कारण शेतामध्ये हे पानं वगैरे भरलेले असतात मातीने, त्याच्यामुळे इथे मी सर्व काढून घेतलेले। आणि जसं आपण हे मंचुरियनसाठी बारीक कट करून घेतो ना, त्याच पद्धतीने इथे आपल्याला ही पत्तागोबी बारीक कट करून घ्यायची। तर हिला आपण आता बारीक कट करून घेऊया। तर अगदी बारीक पत्तागोबी इथे मी कट करून घेतलेली। तुम्हाला अगदी बारीक पत्तागोबी ते कट करून घ्यायची। जितकी बारीक आपण इथे कट केली ना, तितकी आपल्या भाजीची टेस्ट लागते। त्याच्यामुळे ती पत्तागोबी अगदी बारीक मध्येच कट करून घ्यायची। आणि मी ही चाकूच्या साहाय्याने कट केलेली बघा। तर इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आणि कढईमध्ये मी ती 2 चम्मच तेल टाकून घेतलेले। इथे तेल आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची। इथे मोहरीच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेच मसाले इथे सध्या वापरायचे नाही बघा। आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण छानपैकी ते मोहरी फोडून घेणार आहोत। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये थोडी मोहरी टाकून घेणार आहोत। 1 टेबलस्पून इथे मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि छानपैकी ते फोडल्यानंतर आपण याच्यामध्ये पत्तागोबी ॲड करायची आहे। आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला हायच ठेवायची बघा, लो गॅसवरती नाही करायचं आपल्याला। आता इथे मी सर्व पत्तागोबी टाकून घेते। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। मी पण पत्तागोबी पहिले खात नव्हते बघा, पण मी तिथं खाल्ली त्यापासून मला खूप आवडली ही रेसिपी। त्याच्यामुळे मी ती आता तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इथे आपण आता सर्व छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे आपल्याला सर्व मिक्स केल्यानंतर कमीत कमी आपला पत्तागोबीचा जो कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण या पद्धतीने ते तिला छानपैकी तेलामध्ये फ्राय करायचे। इथे सध्या 2 मिनिटासाठी आपण या पद्धतीने फ्राय करू आणि पुढे काय प्रोसिजर करायची मी ते पण सांगते तुम्हाला। तर इथे आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच मीठ। तर इथे आपण आता मीठ टाकून घेणार आहोत आणि इथे आपण याला परत छानपैकी मिक्स करायचं आहे। इथे आपल्या सर्व पत्तागोबीला हे मीठ लागेल या पद्धतीने आपण इथे हे मिक्स करून घेणार आहोत। तर आता बघा तुम्ही लगेच आपल्या पत्तागोबीचा कलर हा चेंज होत चाललेला आहे। तर इथे मी थोडंसं 1 कप पाणी घालून घेणार आहे या पत्तागोबीमध्ये। तर बघा छानपैकी ते आपण याला मिठासोबत मिक्स केलेलं आहे। आणि या पद्धतीने तुम्ही जेव्हा करताना तुमच्या पत्तागोबीचा सुगंध खूप छान घरामध्ये दरवळत असतो बघा। तर आता इथे मी याला छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 कप पाणी टाकून घेते। तर आपण आता इथे 1 कप पाण्याचा समावेश करू आणि या पत्तागोबीला आपल्याला तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला छानपैकी ते ही फ्राय करून घ्यायची। तर तुम्हाला मी दाखवते कोणत्या पद्धतीने। इथे जोपर्यंत आपल्या भाजीला तेल सुटत नाही तोपर्यंत इथे आपली पत्तागोबी ही छानपैकी फ्राय झालेली हे समजून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी छोटे छोटे टिप्स आहे बघा। तर आपण आता ही भाजी शिजेपर्यंत मी तुम्हाला एक किचनमध्ये टाकायचा मसाला तयार करून दाखवते। तर आता हे आपण साईडला ठेवून घेऊ। मी घेतलेले 2 टमाटर इथे लहान आकारामध्ये घेतलेले मी। जर तुमचं टमाटर मोठा असेल तर तुम्ही इथे 1 पण घेतलं तरी चालेल। आता हे टमाटर आपल्याला कट करून घ्यायचे। इथे अगदी बारीक स्लाइस पाडून घेते मी इथे। तर इथे मी आता छानपैकी इथे बारीक कट करून घेते। तर तुम्ही या पद्धतीने हे टमाटर इथे तुम्हाला कट करून घ्यायचे। तुम्ही ते या आकारामध्ये पण कट करू शकताय या पद्धतीने, पण मी गोल आकारामध्ये याला कट करून घेतलेलं आहे। तर तुम्ही या दोन्ही पद्धतीने याला इथे कट करून घेऊ शकताय। तर आता बघा इथे मी छानपैकी इथे कट करून झालेले आपले दोन्ही टमाटर। आणि खूप आंबट टमाटर जे असतं ते आपल्याला इथे वापरायचं नाही बघा, त्याच्यामुळे आपल्या गोबीची टेस्ट ही चेंज होऊ शकते। तर बघा आता हे इथे धनिया पावडरचा वापर जरा जास्त करा, याच्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खूप छान लागते। तर इथे क्वांटिटीनुसार तुम्ही इथे वापरू शकता, पण धनिया पावडर शक्यतो जास्त घालायची आपल्याला। इथे 4 टेबलस्पून मी इथे धनिया पावडरचा वापर केलेला आहे।
इथे टाकायची परत आपल्याला थोडीशी हळद आणि इथे टाकणार आहे आपण 1 चम्मच तिखट. तर इथे 1 चम्मच मी तिखट टाकून घेतलेलं आहे. इथे आपण हे सर्व छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे आपण टाकून घेणार बारीक चिरलेला कोथिंबीर. इथे मी बारीक चिरून घेते. तर आता आपण हे सर्व छानपैकी ते इथे मिक्स करून घेणार आहोत. तर आता मी ते सर्व छानपैकी मिक्स करून घेते. पत्तागोबी शिजताना आपण मीठ ॲड केलेलं होतं, त्याच्यापुढे इथे आपल्याला मीठ टाकायचं नाही बघा. तर आता इथे मी छानपैकी याला मिक्स करून घेते. तर इथे आपली पत्तागोबी पण शिजत आलेली बघा. तर इथे आता मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. छानपैकी तेल सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर बघा आता इथे आपण जो मसाला टमाटर वगैरे मसाले याच्यामध्ये टाकून ठेवलेले होते, तर आपण हे याच्यामध्ये आता ॲड करून घेणार आहोत. इथे आता मी सर्व टाकून घेते बघा. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आणि परत हे आपण कमीत कमी 2 ते 5 मिनिटासाठी आपल्याला इथे शिजून घ्यायची आहे. इथं झाकण ठेवायचं नाही आपल्याला बघा. आता इथे मी याला छानपैकी शिजून घेते. सर्व छानपैकी हे आपल्याला एक संग करून घ्यायचं आहे. सर्व पत्तागोबीला आपला हा मसाला लागायला हवा बघा. याच्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट ही खूप छान लागते. आता इथे मी सर्व छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. तर आता आपण याला 5 मिनिटासाठी याच स्थितीमध्ये आपल्याला ही भाजी इथे ठेवून द्यायची. ही आपली तयार झालेली पत्तागोबी तर इथे तुम्ही बघू शकताय. तर बघा इथे एकदम छानपैकी भाजी शिजून तयार झालेली आणि इथे आपल्या सर्व भाजीला छानपैकी बघा तेल सुटलेलं आहे. तुम्ही डब्यासाठी किंवा तुम्ही तशी पण जर खाल्ली ना तर खूप छान लागते. इथे पोळीचा वापर नका, तुम्ही भातासोबत तोंडी लावायला किंवा तशी एखाद्या भाजीसोबत वरणासोबत वगैरे पण तुम्ही खाऊ शकता. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला खूप भूक लागली, पोळे करायचा कंटाळा पण आला, तर तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा, खूप छान लागते. तर इथे आपली ही भाजी शिजून तयार झालेली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया आता उद्या नवीन व्हिडिओमध्ये.